2023 महिला कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन छेडलं। थेट भारतीय कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले। या आरोपांमुळे भारतीय क्रीडा विश्व हादरलं आणि हा मुद्दा संसदेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला। या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं ब्रजभूषण सिंह यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। समर्थक आनंद व्यक्त करतायत तर महिला कुस्तीपटू उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करतायत। हा केवळ एका खटल्याचा निकाल आहे की महिला खेळाडूंच्या न्यायाच्या लढ्याला मिळालेला धक्का? पाहुयात स्पेशल रिपोर्ट। 2023 मध्ये जंतर मंतरवरील आंदोलनानं देशाचं लक्ष वेधलं होतं। ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना रस्त्यावर उतरावं लागलं होतं। हाच मुद्दा मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता। 2016 ते 2019 या कालावधीमध्ये महिला कुस्तीपटूंचा महासंघाच्या कार्यालयामध्ये अधिकृत निवासस्थानी आणि परदेश दौऱ्याच्या दरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं ब्रजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2016 ते 2019 मध्ये परदेश दौऱ्यामध्ये महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप, महासंघाचे कार्यालय तसंच अधिकृत निवासस्थानी छळ झाल्याचा आरोप, 2023 मध्ये आघाडीच्या कुस्तीपटूंचं जंतर मंतरवर आंदोलन, विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांचा सहभाग, 15 जून 2023 रोजी ब्रजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल, पुराव्यांच्या अभावी ब्रजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता। ब्रजभूषण शरण सिंह भाजपचे एक प्रभावशाली नेते आणि कैसरजंग उत्तर प्रदेशचे माजी खासदार। ते 6 वेळा खासदार राहिलेत आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी दीर्घकाळ भूषवलंय। त्यामुळे या प्रकरणानं भाजपची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या निकालानंतर ब्रजभूषण सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला। आज न्यायालयानं माझी सन्मानानं निर्दोष मुक्तता केली आहे। माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया ब्रजभूषण सिंह यांनी दिली आहे। एक साजिश है, षड्यंत्र है और अगर मेरे ऊपर कोई आरोप सही पाया जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। और आज तक मैं उसी बात पर कायम रहा और आज लगभग 3 साल के बाद कोर्ट ने मुझे और विनोद जी को बाइज्जत बरी किया है। तर दुसऱ्या बाजूला न्यायासाठी 2 वर्ष संघर्ष करणाऱ्या महिला कुस्तीपटूंची मात्र निराशा झाली। आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या विनेश फोगाटनं हा लढा संपला नाहीये असं म्हटलंय। विनेश फोगाटनं म्हटलंय की कोर्टाच्या निर्णयामुळे महिला कुस्तीपटू निराश झाल्या आहेत। महिला कुस्तीपटू आपली न्यायालयीन लढाई कायम ठेवतील। या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये अपील करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। एका बाजूला न्यायालयाचा निर्णय आणि निर्दोष मुक्ततेचा जल्लोष, तर दुसऱ्या बाजूला न्यायासाठी लढा अजूनही सुरू असल्याचा दावा करणाऱ्या महिला कुस्तीपटू। यामुळे हा खटला न्यायालयाच्या एका निर्णयानं संपलेला असला तरी देखील या प्रकरणाभोवतीचं राजकारण, चर्चा आणि न्यायालयाची लढाई अजूनही संपलेली नाहीये। त्यामुळे आता महिला कुस्तीपटू उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तेजू काटवटे, ब्युरो रिपोर्ट, मुंबई।